राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी उद्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे। मात्र महायुतीचं मिशन 45+ स्वप्न भंगण होणार असं आकडेवारी सांगते। एबीपी माझा सी वोटरने केलेल्या सर्वेनुसार राज्यात महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज समोर आलाय। एबीपी माझा आणि सी वोटरने हा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल केलाय। त्यानुसार प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात महायुतीचं मिशन 45चं स्वप्न हे पूर्ण होण्याची शक्यता नाहीये। राज्यामध्ये भाजपला 22, शिंदे आणि अजित पवारांना 6 जागा मिळतील असं या सर्वेमधून समोर आले, तर काँग्रेसला 4 आणि ठाकरे आणि अजित पवारांना मिळून 16 जागा मिळतील असं ओपिनियन पोल सांगतोय। तर एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलचे महाराष्ट्रातले आकडे काय सांगतात पाहूया। महाराष्ट्रातली आकडेवारी काय समोर आली आहे सर्वेमधली। एकूण जागा अर्थातच 48, ज्याच्यामध्ये भाजपला 22 जागा मिळतील असा अंदाज आहे। शिंदे आणि अजित पवार या दोघांना मिळून 6, काँग्रेसला 4 तर ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या मिळून जागा होत आहेत 16। सध्याच्या घडीला हा अंदाज समोर येतोय। त्यामुळे एनडीए 28 आणि इंडिया आघाडी 20 असं चित्र महाराष्ट्रामध्ये राहू शकतं असा हा सर्वेचा अंदाज। 2019चा निकाल जर आपण याच्यात तौलनिक दृष्ट्या पाहिला तर भाजपला 23 जागा होत्या। 19 मध्ये 24 मध्ये 1 जागा त्यांची या सर्वेनुसार कमी होतीये, 22 जागा त्यांना मिळतात। तर काँग्रेसला 1 जागा होती 19 मध्ये, 24 मध्ये त्यांच्या जागा वाढत आहेत। 4 जागांवर काँग्रेस जाऊ शकते असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे। 2019च्या निकालानुसार शिवसेनेला 18 जागा मिळालेल्या, मात्र 24चा ओपिनियन पोल सांगतोय शिंदे आणि अजित पवार 6 आणि ठाकरे आणि शरद पवार 16। तर राष्ट्रवादीला 4 जागा होत्या 2019 मध्ये। 2024च्या ओपिनियन पोलनुसार शिंदे आणि अजित पवार 6, ठाकरे आणि शरद पवार 16। एमआयएमला 1 जागा 2019 मध्ये होती, 2024 मध्ये एमआयएम भोपळा न फोडण्याची शक्यता ओपिनियन पोलमध्ये व्यक्त होते। इतर 1 अशी स्थिती होती 2019 मध्ये। 24 मध्ये इतरांच्या वाट्याला काहीही आलेलं दिसत नाहीये पोलनुसार। तर एबीपी माझा सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार एनडीए देशात 366 जागा जिंकेल, तर इंडिया आघाडी 150चा टप्पा पार करत 156 जागा मिळवेल। इतर पक्षांना 21 जागा मिळतील असा अंदाज आहे। देशामध्ये भाजपला 316 तर काँग्रेसला 59 जागांचा अंदाज व्यक्त होतोय। भाजप आणि मित्रपक्षांना 50 तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना 97 जागा मिळतील असं ओपिनियन पोलमध्ये दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।